मागील दावा निकाली काढण्यात आला होता, दुसरा दावा टिकणार नाही. अपील मंजूर करण्यात आले, दुसरा दावा फेटाळण्यात आला. मित्रांनो, कल्पना करा की एक असा वाद आहे की ज्या वादामध्ये एक व्यक्ती आहे, ती मयत झाली. ती मयत झाल्यानंतर त्यांच्या पत्नीनं एका मुलाला दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर जी प्रॉपर्टी होती ती त्या मुलाच्या नावाने केली आणि मुलाच्या नावाने केल्यानंतर तो मुलगा जो आहे तो ती मिळकत वहिवाटू लागला आणि मिळकत वहिवाटू लागल्यानंतर पुन्हा ज्या महिलेनं दत्तक घेतलं तर त्या महिलेने न्यायालयामध्ये एक दावा आणला. त्या दाव्यामध्ये त्या महिलेने घेतलेलं दत्तकपत्र बेकायदेशीर आहे, मी त्या मिळकतीची वहिवाट करते आणि माझ्या मिळकतीच्या वहिवाटीला जो दत्तक मुलगा आहे त्याने हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाची मागणी केली. जेव्हा ट्रायल कोर्टामध्ये हे मॅटर चाललं त्यावेळी ट्रायल कोर्टासमोर जे पुरावे आले त्याच्यावरून ट्रायल कोर्टाने असा निष्कर्ष नोंदवला की जी केस मांडलेली होती त्या महिलेने की दत्तक पत्र जे आहे ते बेकायदेशीर ठरवावं आणि कब्जा त्यांचा आहे, मुलाने हरकत करू नये कब्जे वहिवाटीला, अशा स्वरूपाचा जो दावा होता तो डिसमिस केला. आता तो दावा डिसमिस केल्यानंतर त्या महिलेने वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केलं. ते अपील चालू होतं आणि अपील प्रलंबित असताना एक दुसरा दावा दाखल केला. तो दावा काय होता, अशा प्रकारे दुसरा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही महत्त्वपूर्ण अशी केस जी आहे ती गेलेली होती, त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जेव्हा हा पहिला दावा जो होता दत्तकपत्र रद्द ठरवण्याचा आणि मनाई मिळण्याचा की माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये, हा डिसमिस झाला आणि त्याच्या विरुद्धचं अपील प्रलंबित असताना त्या महिलेने जो दुसरा दावा दाखल केला तो दावा असा होता की मी ह्या मिळकतीची मालक आहे आणि माझा जो कब्जा आहे माझ्याकडून तो त्या दत्तक मुलाने आता घेतलेला आहे आणि तो दत्तक मुलगा त्या मिळकतीची विक्री विल्हेवाट करत आहे. म्हणजे पहिला दावा होता दत्तकपत्र रद्द ठरवून मिळण्याचा आणि मिळकत माझ्या ताब्यामध्ये आहे, मुलाने त्या मिळकतीच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये. आणि दुसरा दावा काय होता तर मालकी माझी आहे हे ठरवावं आणि माझ्याकडून कब्जा मुलाने घेतलेला आहे तर तो कब्जा जो आहे तो परत द्यावा. तर जेव्हा हा दुसरा दावा जो आहे तो ट्रायल कोर्टापुढं चालला गेला तर तिथं एक ऑब्जेक्शन जे आहे ते नोंदवण्यात आलं. ते ऑब्जेक्शन होतं की सर्वात पहिल्यांदा की रेस ज्युडिकेटाची याला बाधा आहे, म्हणजे सेम कॉज ऑफ ॲक्शन आहे, सेम पार्टी आहेत, सेम प्रॉपर्टी आहेत आणि पहिला दावा फायनली हर्ड अँड डिसाइडेड झालेला आहे. म्हणजे त्याचा निकाल जो आहे तो त्या ट्रायल कोर्टाने पहिल्यांदाच दिलेला आहे ज्याच्यावर अपील चालू आहे. तर त्यामुळं रेस ज्युडिकेटाचं एक तत्त्व असतं कायद्यामध्ये, तर त्याच्याप्रमाणे हा जो दावा आहे तो बार आहे असं म्हटलं गेलं. आणि दुसरं एक ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये नोंदवण्यात आलं की दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 2 रूल 2 प्रमाणे हा दावा कायद्याने चालू शकत नाही. प्रकरण जेव्हा पूर्णपणे चालवण्यात आलं तर जे दुसऱ्या दाव्यामध्ये सुद्धा जे ट्रायल कोर्ट आहे तर त्या ट्रायल कोर्टाने असा निष्कर्ष नोंदवला की हा जो दावा आहे तो मुदतीमध्ये नाही. पहिला दावा जो आहे तो मेरिटवर डिसाईड झालेला होता. तर पहिला दावा ॲडॉप्शनचा जो होता की ॲडॉप्शन रद्द करावा आणि इंजंक्शन, हा त्यातल्या मेरिटवर फेटाळण्यात आलेला होता की ॲडॉप्शन कायदेशीर आहे आणि कब्जा जो आहे तो त्या दत्तक मुलाचा आहे, या मुद्द्यावर तो दावा फेटाळण्यात आलेला होता. हा जो दुसरा दावा दाखल केलेला होता मालकी ठरवून मिळण्याचा आणि कब्जा मिळावा यासाठीचा जो दावा होता तर त्याच्यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 2 रूल 2चं ऑब्जेक्शन घेण्यात आलं की त्याच्यामध्ये जे आहे ते सूट टू इन्क्लूड होल क्लेम असं त्याच्यामध्ये कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की म्हणजे तुमचा जो क्लेम आहे, तुमचा जो हक्काबाबतची मागणी आहे ती एकाच वेळी केली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा होता त्याच्यामध्ये रेस ज्युडिकेटाचा, म्हणजे जर का सेम पार्टी असतील, सेम कॉज ऑफ ॲक्शन असेल, सेम प्रॉपर्टी असेल आणि दावा फायनली हर्ड अँड डिसाइडेड झालेला असेल, त्याचा निकाल झालेला असेल तर सबसिक्वेंट सूट जो आहे तो दुसरा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही असं रेस ज्युडिकेटामध्ये आहे. ते कायद्याचं एक प्रिन्सिपल आहे. तर त्या अनुषंगानं ह्या 2 कायदेशीर मुद्द्यांचा त्यामध्ये विचार करण्यात आला आणि कायदेशीर मुद्द्यांचा विचार करून
दावा जो आहे तो ट्रायल कोर्टाने डिसमिस केला. ट्रायल कोर्टाने तो दुसरा दावा जो डिसमिस केलेला होता त्याच्या विरुद्ध अपील केलं गेलं त्या महिलेनं, जिनं दत्तक घेतलेलं होतं तिनं. तर ते अपीलसुद्धा जे आहे ते माननीय जिल्हा न्यायाधीशांनी डिसमिस केलं की ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय बरोबर आहे, दावा मुदतीमध्ये नाही, दावा रेस ज्युडिकेटा तत्वाची बाधा आहे आणि CPC ऑर्डर 2 रूल 2 खाली तो दावा चालू शकत नाही. जेव्हा ट्रायल कोर्टाने निकाल दिला, जिल्हा कोर्टाने त्या दुसऱ्या दाव्याचा निकाल दिला त्या दत्तक मुलाच्या बाजूने, त्यावेळी ती जी महिलेचे जे वारस होते इतर, तर ते गेले माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये आणि माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा म्हणजे प्रथम कोर्टाचा आणि जे जिल्हा न्यायाधीश साहेब होते यांचा निर्णय रद्द केला आणि असं ठरवलं की ती महिला ही मिळकतीची मालक आहे आणि त्या महिलेला त्या दत्तक मुलाकडून कब्जा घेण्याचा हक्क आहे असे म्हणून जो दावा होता, दुसरा दावा दाखल केलेला, तर तो मंजूर केला. आता याच्या विरुद्ध ते जे मुलाचे वारस होते दत्तक मुलाचे, तर ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या जे पिटिशनर होते, माननीय सर्वोच्च न्यायालयामधले ॲपेलंट जे होते, तो दत्तक मुलाचे वारस, त्यांचं म्हणणं असं होतं की द ॲडॉप्शन इज इन स्टील एक्झिस्टन्स, म्हणजे जे दत्तकपत्र आहे ते रद्द ठरवून मिळावं म्हणून जो दावा केला होता तो डिसमिस झालेला आहे, त्याच्यावर अपील प्रलंबित आहे. आणि त्यानंतर यांचं म्हणणं असं आहे विरुद्ध पार्टीचं की आम्ही ह्या मिळकतीचे मालक आहोत आणि मिळकत तर ऑलरेडी जी आहे ती जे दत्तक मुलगा आहे त्याला कायदेशीररित्या दिलेली आहे, यासोबतच त्याला कायदेशीररित्या कब्जा दिलेला आहे आणि त्यांनी जी मागणी केलेली आहे की मालकी ठरवून मिळण्याची आणि कब्जा मिळण्याची, तर ही मागणी ह्या दुसऱ्या दाव्यामध्ये कायद्याने चालू शकत नाही. त्यांना ज्या ज्या मागण्या करायच्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांनी त्या पहिल्याच दाव्यामध्ये करणं गरजेचं होतं, म्हणजे सूट टू इन्क्लूड होल क्लेम. आणि त्यामुळं जे आहे ते दावा CPC ऑर्डर 2 रूल 2 खाली बार आहे असा युक्तिवाद त्या ठिकाणी करण्यात आला. जे त्या महिलेचे वारस होते त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की अडॉप्शन डीडच मूळतः बेकायदेशीर आहे आणि आमचा जो कब्जा आहे तो नंतर गेलेला आहे आणि आम्हाला कब्जा परत मागण्याचा हक्क आहे, ती मिळकतीची ते विक्री करत आहेत आणि त्यामुळं आम्हाला जे आहे ते कब्जा द्यावा. परंतु हे दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे आणि ज्यांनी अपील केलेलं होतं दत्तक मुलाने त्यांच्या वारसाने, तर ते अपील जे आहे ते मंजूर केलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं मानलं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दावा दाखल केलेला होता, तुमचा पहिला दावा होता की अडॉप्शन डीड म्हणजे दत्तकपत्र रद्द ठरवण्याचा आणि तुम्ही मिळकत तुमच्या ताब्यामध्ये आहे असे म्हणून तुम्ही ती मिळकत तिला हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाचा तुमचा दावा होता. तर त्या दाव्यामध्ये तो दावा करताना तुम्ही मालकी सुद्धा ठरवून मागणं आवश्यक होतं आणि तुम्हाला अशा प्रकारे दुसऱ्यांदा स्वतंत्र दावा दाखल करून नवीन दुसऱ्या दाव्यामध्ये तुम्हाला मालकी जी आहे ती ठरवून मागता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आणि जे 2 कोर्टाचे निर्णय होते, ट्रायल कोर्टाचा आणि माननीय जिल्हा कोर्टाचा, तर ते निर्णय कायम ठेवले आणि माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने निकालपत्रामध्ये चूक केलेली आहे, कायद्याचं मिसइंटरप्रिटेशन केलं आहे, चुकीचा अर्थ लावलेला आहे असं म्हटलेलं आहे, चूक केलेली आहे असं म्हणून तो निकाल देत असताना तो कर्नाटक उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो फिरवला आणि खालील 2 कोर्टाचे जे निर्णय आहेत ते कायम ठेवले. म्हणजे या निकालावरून मी केसचंही नाव सांगणार आहे, निकालाची तारीख सांगणार आहे. या निकालावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जर का आपण एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भामधला वाद करताय तर आपले त्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये असणारे हक्काबद्दल, आपल्या राईट्सबद्दल आपण एकाच दाव्यामध्ये सगळे आपले हक्क मागितले पाहिजे. आणि नुकताच एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय सुद्धा आहे ज्याच्याबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे की जेव्हा जेव्हा टायटलवर क्लाउड असतं म्हणजे एखाद्या व्यक्तीची मालकी ही स्पष्ट नसते, त्या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की वेन देर इज अ क्लाउड ऑन द टायटल, तर इंजंक्शनचा फक्त दावा चालणार नाही, मनाईचा फक्त दावा चालणार नाही, तर तुम्हाला टायटलसुद्धा डिक्लरेशन करून मागावं लागणार आहे. आणि आधीच्या दाव्यामध्ये अडॉप्शन डीड जे आहे या केसमध्ये ते डिक्लेअर करून मागितलं होतं बेकायदेशीर आहे म्हणून आणि कब्जा आमचाच आहे म्हणून मनाई मागितली होती, पण त्याच्यामध्ये टायटल डिक्लरेशन मागितलेलं नव्हतं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की टायटल डिक्लरेशनसाठी, मालकी हक्क ठरवून मागण्यासाठी सुद्धा दाव्यास कारण जे आहे हे त्या पूर्वीच्या दाव्याच्या वेळीच घडलेलं आहे, त्यानंतरच्या दाव्याला कोणतंही कारण नवीन घडलेलं नाही. यांनी त्याच दाव्यामध्ये ते मागणी करायला पाहिजे होती.
त्यामुळं मागणी करत असताना जी आपल्याला मागणी करायची आहे ती एकाच दाव्यामध्ये करणं गरजेचं आहे. एका दाव्यामध्ये आधी वेगळ्या मागण्या करायच्या, नंतर दुसरा दावा दाखल करायचा, त्याच्यामध्ये वेगळ्या मागण्या करायच्या. तर अशा प्रकारचे जे आहे की दुसरा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही. असा हा महत्त्वपूर्ण असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे. यातील जी केस आहे त्या केसमधील पार्टीची नावं ज्युनियर वकील मित्रांसाठी सांगतोय की चन्नप्पा, लिगल हेअर्स ऑफ चन्नप्पा म्हणजे चन्नप्पाचे वारस विरुद्ध पार्वतप्पा यांचे वारस आणि निकालाची तारीख आहे 9/4/2026. रिसेंट केस लॉ आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे. तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूबवर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण जर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या इतर सोशल मीडियावर, प्रोफाईलवर, पेजेसवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. थोडासा गॅप पडला होता व्हिडिओला काही कारणाने. आपण पुन्हा एकदा ही व्हिडिओंची मालिका जी आहे ती रेग्युलरपणे सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. गावडे साहेबांनी व्हिडिओ वेगवेगळ्या छान विषयावर बनवलेले होते. तर आपण सातत्य ठेवूया. धन्यवाद. मागील खटला आधीच निकाली काढण्यात आला होता, दुसरा खटला टिकणारा नाही. खटल्याचे कारण वेगळे आहे. खटला टिकणारा आहे. अपील मंजूर करण्यात आले, दुसरा खटला रद्द करण्यात आला.